नमस्कार, मी राजू पाटील आणि आपण पाहत आहे द रिंगण लाईव्ह. मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये सध्या विविध समाज घटक आपल्या आपल्या समाजाचे जे प्रश्न आहेत त्या प्रश्नांची सरकारकडून सोडवणूक करून घेण्याचा प्रयत्न करत आहे. त्यातही विविध समाजाचे जे आरक्षणाचे प्रश्न आहेत त्या प्रश्नावर महाराष्ट्रातले जवळपास सर्व समाज आता आक्रमक होत चाललेले आहेत. मराठा समाजाचा प्रश्न आहे, धनगर समाजाचा प्रश्न आहे, ओबीसींचा प्रश्न आहे, लिंगायत समाजाचा प्रश्न आहे, मुस्लिम समाजाचे प्रश्न आहेत, तसेच राजपूत समाजाचे सुद्धा अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत. राजपूत समाजाचे नेमके प्रश्न काय आहेत, त्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी काय करावं लागणार आहे, राज्य सरकार त्या संदर्भामध्ये काय काम करत आहे, अशा विविध विषयावर, राजपूत समाजाच्या विविध विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत. महाराष्ट्राचे करणी सेनेचे संपर्क प्रमुख सन्माननीय अनिल जमादार साहेब त्यांच्यावर आजच्या भागामध्ये आपण बोलणार आहोत. अनिलजी, रिंगणच्या या भागामध्ये आपलं हार्दिक स्वागत. नमस्कार. मी आत्ताच प्रस्तावनेत म्हटल्याप्रमाणे विविध समाजाचे प्रश्न आहेत. राजपूत समाज सुद्धा सध्या जळगाव येथे उपोषणाला बसलाय आणि विविध ठिकाणच्या बातम्या येत आहेत की राजपूतही आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये आहेत. काय प्रश्न आहेत राजपूतांचे? आजपर्यंत जसं भारत स्वतंत्र झाला तेव्हापासून राजपूतावरती एक अन्याय झालेला आहे की प्रत्येक राज्यामध्ये राजपूत समाज हा उत्तर भारतामध्ये बहुसंख्य प्रमाणात आहे, परंतु महाराष्ट्रामध्ये राजपूत समाज हा अल्पसंख्याक आहे. म्हणजे राजपूत समाज हा महाराष्ट्रामध्ये अल्पजातीमध्ये मोडणारा समाज आहे आणि या समाजासाठी महाराष्ट्रामध्ये एक आरक्षण आहे की जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हापासून भटक्या विमुक्त जमातीमध्ये भामटा राजपूत या नावानं आणि परदेशी राजपूत या नावानं त्यांना आरक्षण आहे. परंतु ज्या राजपूत समाजानं देशासाठी बलिदान दिलं, ज्या राजपूत समाजातील महाराणा प्रतापसिंह शूर राजे यांनी आपला देश धर्म वाचवण्यासाठी गवताची भाकर करून खाली, घासाची भाकर खाली, घास गवताची, अशा समाजामध्ये, अशा जातीमध्ये जन्मले हे वीर पुरुष भामटे कसे असू शकतात? म्हणजे हा समाज भामटा नसून हा एक समाज क्षत्रिय आहे आणि उत्तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणात आहे, परंतु महाराष्ट्रामध्ये या समाजाला छोट्या प्रमाणात आणि अल्प प्रमाणात असून हा भामटा जो शब्द लागलेला आहे ही एक प्रकारची आमच्यासाठी शिवी आहे. नाही, आपण थोडस मुद्द्यांवर चर्चा करू. आता राजपूत समाजाची प्रमुख मागणी काय आहे? भामटा हा शब्द म्हणजे राजपूतांच्या पाठीमागे लागलेला भामटा हा शब्द काढून टाका. भामटा हा शब्द राज्य शासनाने काढल्यानंतर काय तुमच्या समाजाचे फायदे होणार आहेत? महाराष्ट्रामध्ये जो राहणारा राजपूत सगळ समाज आहे, जो कोणी राजपूत आहे, त्या प्रत्येक राजपूताला बगर शर्त, बिन शर्त, कोणत्याही अटी न लागता प्रत्येकाला जात प्रमाणपत्र सुलभरित्या मिळेल. आता काय होत आहे की महाराष्ट्रामध्ये काही ठराविक लोकांनाच भामटा शब्द लागलेला आहे. संपूर्ण सगळ्या राजपूतांच्या पुढे भामटा शब्द लागलेला नाही. काही ठराविक 2-4 आहेत आणि त्यातही त्यांच्या व्हॅलिडिटीचा प्रश्न आहे आणि त्यातही त्यांची व्हॅलिडिटी होत नाही. आणि आता दुसरा एक प्रश्न तयार झाला आमच्यासाठी की ज्याच्या टिशीवरती भामटा शब्द लागलाय त्याला ईडब्ल्यूएस म्हणजे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक जे आरक्षण पाहिजे ते सुद्धा देण्यासाठी शासनाचे कर्मचारी म्हणत आहे तुमच्या टिशीवरती भामटा आहे तर तुम्ही ईडब्ल्यूएस साठी कसे पात्र आहात, तुम्ही भामटा राजपूत प्रमाणपत्र काढून घ्या. म्हणजे अशी कंडिशन झाली तर भामटाही राजपूताला प्रमाणपत्र भेटत नाही आणि ईडब्ल्यूएस त्याला मिळत नाही. मग अशा समाजातील लोकांनी करायचं काय? आता राजपूत आरक्षणाच्या कोणत्या कॅटेगरीमध्ये बसतो महाराष्ट्रातील राजपूत भटक्या विमुक्त जमाती अ मध्ये आहे, 3% आरक्षण आहे आणि या जातीमध्ये म्हणजे या गटामध्ये, या प्रवर्गामध्ये एकूण 14 जाती आहेत. जसं पारधी आहे, बेदर आहे, बेस्तर आहे, तसं राजपूत आहे, भामटा आहे, बंजार आहे, अशा एकूण 13 जाती या घटकामध्ये आहेत. मग या 3% आम्हाला आरक्षण द्या, बाकी आम्हाला दुसरीकडे नेऊ नका किंवा आमचं आरक्षण बदला अशी मागणी नाही. म्हणजे आरक्षण आम्हाला स्वतंत्र मिळालं पाहिजे ही मागणी नाही. नाही, स्वतंत्र नाही. जे आहे त्याच्यामधला फक्त भामटा शब्द काढा आणि जे आरक्षण आहे तेच ठेवा. ज्यांच्या टिशीवर किंवा ज्यांच्या नावावर भामटा हा शब्द आहे ते आरक्षणामध्ये सहभागी होऊ शकत नाहीत का? महाराष्ट्रातल्या ज्याच्यावर भामटा शब्द नाही ते आरक्षणामध्ये येऊ शकत नाहीत आणि त्यांना ते प्रमाणपत्र भेटू शकत नाही.
कारण शासनाचे वेगवेगळे जे आर आहेत. त्या जे आर मध्ये सांगितलं की 1967च्या पुराव्यानुसार त्याच्या टिश्यूवरती, त्याच्या काचरा पाण्यावरती, त्याच्या निर्गम उतार्यावरती, म्हणजे जे काही शासकीय कागदपत्र आहेत त्या कागदपत्रावरती तो भामटा शब्द असला पाहिजे, तेव्हा तुम्हाला ते प्रमाणपत्र देण्यात येईल. असं असल्यामुळं प्रत्येक राजपुताला महाराष्ट्रामध्ये आरक्षण नाही. फक्त जे ठराविक भामटा शब्द लागलेला आहे, ज्याच्या टिश्यूवरती, ज्याच्या काही डॉक्युमेंटरी होती आहे, शासकीय जे काही दस्तावेज तपासले जातात, त्याच लोकांना आरक्षण आहे. आणि त्याच्यातही असं आहे, मराठा समाजामध्ये जसं ज्यांना कुणबी ज्यांना लागलंय त्यांना आरक्षण मिळतं सध्या ओबीसी मध्ये, तसं राजपूत समाजामध्ये भामटा ज्याला लागलाय त्याला आरक्षण मिळतं 3% नाही. आमच्या आणि मराठा समाजाची सेम कंडिशन आहे. कारण मराठा समाजामध्ये बी आज कुणबी मराठा आपल्या मराठवाड्यामध्ये आहेत का? नाही. पण जेव्हा भामटा शब्द असलेले काही ठराविक आहे, तसं कुणबी मराठा असलेले ठराविक आहे. दोघांचाही एक आहे. परंतु मराठा समाजाला आमच्या समाजामध्ये एक फरक आहे की मराठा समाजाला आजपर्यंत आरक्षण भेटलं नाही. आणि आज कुठलाच समाज हा श्रीमंत राहिलेला नाही किंवा कुठल्याही समाजाकडे आर्थिकदृष्ट्या मोठा घटक राहिला नाही. त्याच्यामुळे मराठा समाजाला आरक्षण भेटावे आमची ही मागणी आहे आणि मराठा समाजाच्या प्रत्येक गोष्टीला आमचा पाठिंबा आहे. तुमच्या साधारण माहितीप्रमाणे महाराष्ट्रामध्ये राजपुतांची संख्या किती असेल? महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणात जर संख्या असेल तर विदर्भामध्ये आणि खानदेशामध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणात संख्या आहे. आणि जी संख्या आहे या संख्येची जनगणना झाली नाही. त्याच्यामुळे माझी महाराष्ट्र शासनाला एक विनंती आहे की ज्या काही ओबीसी प्रवर्गाच्या जाती आहेत त्यांची जातीनिहाय जनगणना करण्यात यावी. काँग्रेस पक्षाची जी मागणी आहे जातनिहाय जनगणना झाली पाहिजे. कारण आमची जात आहे महाराष्ट्रामध्ये किती आहे हे जोपर्यंत आम्हालाही कळणार नाही तोपर्यंत तुम्ही त्याच्यावरती तोडगा काढू शकणार नाही. त्याच्यामुळे सरकारनं पहिल्यांदा जातीनिहाय जनगणना केली पाहिजे की या महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण जाती किती आहेत आणि बहुसंख्य प्रमाणात मोठ्या प्रमाणात कोणत्या आहेत या सगळ्या जाती केल्या पाहिजेत. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण दिलं, ते आरक्षण त्यांनी देत असताना वेगवेगळे बदल करा म्हणून सांगितले होते. मग ह्यांच्या सरकारचा जर काही बदल करायचा असला तर ते निम्म्या रात्रीला कोर्ट उघडतील. परंतु एखाद्या समाजाचा किंवा एका धर्माचा किंवा एखाद्याचा ज्वलंत प्रश्न असेल तो जर सोडवायचा असेल तर हे तारखेवर तारखा कोर्टासारखे देतात की आज नाही उद्या, उद्या नाही परवा नाही. महाराष्ट्राच्या किंवा देशाच्या राजकारणाचा थोडासा आपण विचार केला तर राजपूत समाज हा भारतीय जनता पार्टी बरोबर आहे आणि भारतीय जनता पार्टीचं केंद्रात आणि राज्यात दोन्ही ठिकाणी सरकार आहे. दोन्ही ठिकाणी सरकार असतं आणि हा प्रश्न गेल्या अनेक दिवसापासून 20-25 वर्षापासून याची चर्चा सुरू असताना भारतीय जनता पार्टी राजपुतांचा हा प्रश्न का सोडवत नाही? हा प्रश्न आमच्याही समाजासाठी मला आहे, मी देणार आहे की आजपर्यंत तुम्ही हिंदू म्हणून जगलात आणि हिंदू म्हणून भाजपच्या पाठीमागे राहिलात आणि हिंदुत्वाची काळे मुळे तुमच्या रक्तामध्ये रुजलेले आहे. मग आज 10 वर्ष झालं भाजपची सत्ता आलेली आहे, तुम्ही भाजपचे जोडे उचलतात, भाजपच्या पाठीमागे फिरतात. मग याच भाजपच्या नेत्यांनी आज सत्ता आले तर आमचे प्रश्न का सोडू नये? जर ह्या भाजपच्या नेत्यांनी किंवा या सरकारनं आमचे जर प्रश्न नाही सोडवलं तर आम्ही भाजपच्याच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातल्या निवडणुकावर बहिष्कार टाकणार आहे. कारण जिथं कुठं निवडणुका होतील त्या ठिकाणी हा आमचा राजपूत समाज मतदान करणार नाही. कारण आमचे जर तुम्ही प्रश्नच मार्गी लावत नसाल तर आम्ही तुम्हाला मतदान करून संभाजीनगरला मे मध्ये 14 तारखेला मेळावा आणि मला वाटतं देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री त्या मेळाव्याला आले होते. एकनाथ शिंदेही त्या मेळाव्याला आले होते. राजनाथ सिंगजी होते, देशाचे सध्याचे आपले संरक्षण मंत्री होते. एवढी सगळी मंडळी असतात तुमचा प्रश्न आम्ही चुटकीसारखं सोडवू असं त्यांनी म्हटलं असताना 14 मेच्या कार्यक्रमाला मीही गेलो होतो, एक समाज बांधव म्हणून त्यावेळेस गेलो होतो. मग त्या समाज मेळाव्याच्या बांधवात गेलो तर 6 ते 7 लाख राजपुतांचा मेळावा भरला. प्रचंड आणि प्रचंड महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत असा कुठला मेळावा मोठा झाला नाही. मग त्या मेळाव्यामध्ये यांनी 3 प्रश्न मांडले की महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करण्यात यावी. कारण प्रत्येक समाजासाठी एक आर्थिक विकास महामंडळ आणि महाराणा प्रताप आर्थिक विकास महामंडळ त्यांनी तयार करतो असा शब्द दिला, तो पण पाळला नाही. आता ते संमेलन 2-3 महिने झाले. त्याच्यानंतर म्हणले की राजनाथ सिंह साहेबांनी म्हणले किंवा आपल्या महाराष्ट्राचे आताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र भाऊ फडणवीस यांनी लाईव्ह मध्ये आहे की राजपूत समाजाच्या पुढे भामटा शब्द लागलेला आम्ही काढून टाकू. परंतु आजपर्यंत कुठल्याही त्यांनी ज्या काही 10-12 मागण्या केल्या होत्या त्या कुठल्याही गोष्टी त्यांनी आजपर्यंत पूर्तता केली नाही. म्हणजे इलेक्शन आले, निवडणुका आल्या की फक्त आश्वासनाचा बॉम्बस्फोट करायचा, म्हणजे आश्वासना देऊन टाकायची. पण त्या आश्वासनाची पूर्तता कोण करायची? म्हणजे तुम्ही एक सर्वसामान्य नेत्यांना नागरिकांना बोलतो ठीक आहे, पण तुम्ही आज महाराष्ट्राचे प्रथम नागरिक आहात, महाराष्ट्राचा पूर्ण तुम्ही कारभार बघता
आणि महाराष्ट्राचा कारभार बघत असताना तुम्ही असे आश्वासन देणं तुम्हाला योग्य वाटते का? जर तुमच्यानं ते आश्वासन पूर्ण करणं होत नाही तर तुम्ही तसे आश्वासन जनतेला देऊ नका आणि तुम्ही त्या जनतेला सोबत घेण्याचाही प्रयत्न करू नका. तुमच्यानं जे आश्वासन पूर्ण करण्याची ताकद आहे ते जनतेसमोर प्रश्न द्या. अनिल राजपूत समाजाच्या पुढे लागलेला भामटा शब्द काढावा यासाठी तुमचं आता सध्या उपोषण आंदोलन वगैरे काही सुरू आहे. जळगावमधून त्याची सुरुवात झालेली आहे. त्याचं लोन भविष्यात महाराष्ट्रात सुद्धा इकडे तिकडे पेटू शकतं. नाही हा प्रश्न सुटला आपला तर समाजाची काय भूमिका असणार? आता गिरीश जसं की मराठा समाज रस्त्यावर येतो, दुसरे इतर समाज रस्त्यावरून उतरतात, आंदोलन करतात, तर राजपूत समाज काय फक्त भाषण करणार आहे का आंदोलन करणार आहे? आता राजपूत समाजाची ठाम भूमिका घेऊन गिरीश भैया परदेशी हे आमचे राजपूत बांधव आमरण उपोषणासाठी आज 6वा दिवस आहे त्यांचा. आणि काल त्यांनी मुंडन आंदोलन केले की सरकारचा निषेध म्हणून त्यांनी पूर्ण आंदोलन बसल्यानंतर आपले केस कर्तन करून त्यांनी निषेध व्यक्त केलेला आहे आणि त्या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रातला राजपूत बांधव त्यांना पाठिंबा म्हणून देत आहे. जर ह्या सरकारने या गोष्टी जर त्यांच्या मान्य नाही केल्या म्हणजे त्या सरकारने म्हणजे माझ्याही मी समाज बांधव आहे आमच्या समाजाच्या जर मागण्या मान्य नाही केल्या तर ज्याप्रमाणे लोकशाहीच्या प्रमाणे म्हणजे लोकशाहीमध्ये जे काही आंदोलन असतील, रस्ता रोको असेल, जे काही रीतसर मागण्या आहेत त्या मार्गाने आम्ही आंदोलन करू, रस्ता रोको करू आणि निवडणुकावर बहिष्कार टाकू. आमच्यानं लोकशाही मार्गाने जे काही करणं होते तो पवित्र आम्ही आता इथून पुढे घेणार आहे. या 2 दिवसामध्ये जर सरकारनं मान्य नाही केलं तर महाराष्ट्रातील प्रत्येक तालुका आणि प्रत्येक जिल्हा इथं मोर्चा आणि आंदोलन करण्यासाठी प्रयत्न करणार. माध्यमातून सरकारला आपला काय इशारा, अंतिम इशारा काय असणार? सरकारला माझा एक शेवटचा आणि अंतिम निर्णय आहे की आजपर्यंत बऱ्याच सरकारने आम्हाला आश्वासनं दिली परंतु आमचा समाज हा तुमच्या पाठीमागे आजपर्यंत होता. परंतु इथं जर आमच्या मागण्या तुम्ही मान्य नाही केला तर तुमच्या सोबत असलेला हा समाज तुम्हाला बहिष्कार टाकेल आणि तुमच्या पाठीमागे राहणार नाही. आणि इथून पुढे जर आमच्या आंदोलनाच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर आम्ही रस्त्यावर उतरू आणि आमच्या पद्धतीनं पुन्हा आम्ही सुव्यवस्था आणि कायदा तुम्ही बघावं लागेल आम्ही तो हातात घेण्याची तयारीत आहोत. त्याच्यामुळे आमच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका की आम्ही आजपर्यंत शांत आहे हा समाज काय करणार आहे असं बघू नका तुम्ही. कारण आमची जर सहनशीलता संपली तर मग तुम्हाला त्या गोष्टीचा पश्चाताप होईल. तर तो पश्चाताप होण्याच्या अगोदर आमच्या समाजाच्या मागण्या तुम्ही मान्य करा. या लाईव्हच्या माध्यमातून, निगंच्या माध्यमातून तुमच्या महाराष्ट्रातल्या समाजाला राज्याचा एक पदाधिकारी म्हणून तुमचा काय संदेश असणार आहे? माझा महाराष्ट्रातील तमाम राजपूत बांधवांना एक आव्हान आहे की गिरीश भैया परदेशी हे जे आंदोलनासाठी उभा टाकलेले आहेत असं आजपर्यंत झालेलं नाही परंतु आज हा व्यक्ती स्वाभिमानासाठी समाजाच्या उन्नतीसाठी हा आंदोलनासाठी थांब बसलेला आहे. तर संबंध महाराष्ट्रातील राजपूतांनी त्यांना पाठिंबा द्यावा आणि त्यांच्याकडून जो संदेश आहे त्या संदेशाप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रभर कारवाई करण्यात यावी. आणि दुसरा एक माझा प्रश्न आहे की पूर्ण महाराष्ट्रावर प्रत्येक जिल्ह्यातून सीएम साहेब आणि तेथील जे काही तालुका प्रतिनिधी असतील आमदार त्या प्रत्येक आमदाराला तुम्ही एक पत्र द्या की आमच्या समाजाच्या या मागण्या प्रलंबित आहेत तर त्या मागण्यासाठी तुम्ही विधानसभेमध्ये प्रश्न मांडा आणि हा प्रश्न मांडण्यासाठी प्रत्येकाने निवेदन हे आमदारांना द्यावे तेथील प्रतिनिधीला जे काही महाराष्ट्रामध्ये असतील त्यांना आणि शांततेनं जेवढा होईल तेवढं शांततेनं आंदोलन करण्याचा प्रयत्न करा. लोकशाही मार्गाने शांततेच्या मार्गाने लोकशाहीच्या मार्गाने करा. आणि जे तुमच्या मागण्या फार मोठ्या नाही आहे की राजपूताच्या समोर लागलेला भामटा शब्द काढा म्हणजे सर्वच राजपूतांना बाकीच्या तुमच्या 3% आरक्षणामध्ये तुम्हाला संधी मिळेल किंवा तिथे काम करण्याची तुम्हाला संधी मिळेल आणि महाराणा प्रतापांच्या नावाने राज्यामध्ये आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावं. या महामंडळाला मोठ्या स्वरूपामध्ये निधी द्यावा आणि राजपूत समाजातल्या तरुणांना आपल्या व्यवसायासाठी आपल्या व्यापारासाठी आर्थिक मदत करावी. अशा पद्धतीच्या 2 अत्यंत महत्त्वाच्या म्हणजे फारही नाही म्हणजे राजपूत समाज शूर असला, लढवय्या असला, वीर असला तर त्यांच्या समोर लागलेला एक प्रकारचा हा दाग आहे भामटा हा शब्द. म्हणजे कोणालाही हा शब्द खटकणाराच आहे की एका शूर समाजाला, एका वीर, एका क्षत्रिय समाजाच्या पुढे अशा पद्धतीचा एखादा शब्द लागतो आणि शासन हा शब्द काढण्यासाठी वेळ लावतो. म्हणजे काही फार मोठं काही त्याच्यासाठी कायद्यात घटनेत त्यांना काही बदल करावा लागणार नक्कीच नाही. तरीही राजपूत समाजाला गृहीत धरून म्हणजे आपल्या घरचे आहेत हे आपल्याला सोडून कुठे जाऊच शकत नाहीत त्या असं त्याला गृहीत धरून त्यांचा प्रश्न सोडवला जात नाही. परंतु आज अनिल जमादार यांनी अत्यंत परखड शब्दामध्ये आपली भूमिका इथं व्यक्त केलेली आहे. महाराष्ट्रातले असेच जेवढे म्हणून
विविध समाज आहेत त्या समाजाचे प्रश्न सुटले पाहिजेत आणि ते सोडवण्यासाठी सरकारने पुढे आले पाहिजे. अनिलजी, आज आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात, आपल्या भावना व्यक्त केल्या आणि आपले जे प्रश्न आहेत ते लोकांच्या समोर, राज्यासमोर, सरकारसमोर आणि समाजापुढे मांडले, त्याबद्दल आपला आभारी आहे. रिंगण लाईव्हने इथं बोलवले आणि जो काही समाजाचा प्रश्न मांडण्यासाठी आवाज उठवला त्याबद्दल रिंगण लाईव्हच्या सर्व प्रतिनिधीचे तसेच खास करून राजू पाटील साहेबांचे सुद्धा धन्यवाद.